त्या ठिकाणी बोलवण्याचं काम केलं होतं ते सचिनदादा तांडेल यांनी. म्हणजे नुसतं क्रिकेटच नव्हतं तर त्याला सामाजिक जोड देखील या ठिकाणी दिली होती. जितके निर्धाव चेंडू फेकले गेले तितक्या निर्धाव या ठिकाणी आपण बघतोय वह्या वाटप केल्या होत्या त्या अनाथ आश्रममध्ये. ते आमचे सचिनदादा तांडेल यांच्या माध्यमातून समीरदादा तांडेल हे देखील आपण बघतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय. हे म्हणजे दोनही विचार करायला गेलं तर अगदी सगळ्या युवा जेवढे असतील तेवढ्या सगळ्यांना एकत्रित करून एक चांगला सामाजिक वसा या ठिकाणी जोपासण्याचं काम केलं जात आहे ते सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून. सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद. वळतोय पुन्हा एकदा सामन्याकडे जिथे आपण बघतोय महेंद्र तांडेल स्मृती आई गावदेवी पानशील आणि आई टाकीदेवी रिसवाडी. परंतु इथे पाहायला मिळते हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय थोडंसं खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट. चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. थँक्यू डीजे. 46 लॉस ऑफ 1 विकेट 46 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि 31 धावांची आतापर्यंत इनिंग खेळली आहे ती फलंदाज समीरनं. एक जबरदस्त या ठिकाणी समीरच्या माध्यमातून खेळी पाहायला मिळते. छोटा पॅक बडा धमाका असं नक्कीच म्हणू शकतो कारण आपण त्याची देहष्टी पाहिली ना ती तितकी मजबूत नाही आहे परंतु त्यांचा टायमिंग इतकं सुरेख आहे की जसा चेंडू बॅटवर घेतो त्यानंतर एक मोठा स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळतोय. तो समीर या ठिकाणी एक जबरदस्त खेळ करतोय. पानशील संघासाठी आतापर्यंत आपण बघतोय त्याच्या माध्यमातून तब्बल धाबा त्याने जमा केल्या त्या 33. 11 चेंडूंचा खेळ त्यानं केलाय. 33 धाबा त्यानं स्वतःच्या कोट्यामध्ये जमा केल्या. 3 षटकार 3 चौकार त्यानं लगावले होते परंतु थोडीशी या ठिकाणी आपण बघतोय नजर लागली की काय त्याच्या खेळीला. यॉर्कर चेंडू फेकला होता यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज बाद होतोय तो समीर. नक्कीच जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपण बघतोय 3 षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. एकूण धाबा जमा झाल्या त्या 16च्या सरासरीने 48 आणि एक चांगली इनिंग आतापर्यंत साकारली आहे ती महेंद्र तांडेल स्मृती आई गावदेवी पानशील या संघानं. दुसरे मृदुंगमणी इथे आलेले आहेत आमचे वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आमचे संदेशजी मालकर. त्यांचं स्वागत. विलास शेठ पाटील, वैभव मुंडे, संदीपजी ठोंबरे, आमचे MK भाई, त्यानंतर ज्ञानेश्वरजी मालकर, आमचे DC भाई, हे सगळे ज्ञानेश्वर मालकर माजी सरपंच आहेत वडगाव ग्रामपंचायती. आणि नरेशजी पाटील ज्यांच्या सौभाग्यवती माझगावच्या सरपंच आहेत ते नरेशजी पाटील आणि गजानन मांडे साहेब, कृष्णा शेठ पारंगे, अर्चनाताई भोईर पंचायत समितीच्या सदस्या, त्यानंतर आमच्या नमिताताई म्हात्रे, महादेव महाराज मांडे, कित्येक मान्यवर आपण इथे पाहतोय. सगळ्यांचं स्वागत आहे. सागरजी सुखदरे, प्रणित सांगले, आनंद शेठ पाटील, अखिल भोईर, आमचे संतोष मालकर या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. नक्कीच संदेश महाडिक 4थं षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. नवीन फलंदाज जय. परंतु इथे मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू प्लॉट मध्ये होता त्याला सरळ पार्किंग प्लॉट मध्ये फेकलाय. चेंडू जातोय अजून एक षटकार. थँक्यू डीजे. मागूर आपण बघतोय षटकार अजून एक षटकार गेला म्हणजे ATM मधून अजून एक या ठिकाणी 500 रुपये जमा झालेत. आपल्याला पाहायला मिळतंय कृष्णा शेठ पारिंगे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक लावण्यात आले. आणि आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय आतापर्यंत पाहायला गेलं तर 6 षटकार या ठिकाणी मारण्याचा पराक्रम केलाय तो पानशील संघानं. म्हणजे पहिल्या सामन्यात ही परिस्थिती असेल तर पुढचे सामने कशा पद्धतीने पाहायला मिळतील. एकूणच मनोरंजन वाढणार आहे. परंतु इथे मात्र पंचांनी बोट उंचावलंय. पायचित्वाच्या स्वरूपानं फलंदाजाला परतावं लागेल. अजून या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज बाद होईल तो अनिल.
ला पाहायला मिळते सचिनदादा तांडेल माजी सरपंच वासांबे ग्रुप ग्रामपंचायत आणि त्यांच्या वतीनं आपण बघतोय ही संपूर्ण शृंखला तसं पाहायला गेलं तर संकल्प मनामध्ये आणला होता सचिनदादा तांडेल यांनी आणि तो पूर्ण करण्याचं मग या ठिकाणी काम केलं आहे. मग ते समीरदादा तांडेल असतील आणि त्यांची संपूर्ण सहकार्य असतील. ही शृंखला अगदी यशस्वी झाली पाहिजे. या वर्षातील एक आठवणीची स्पर्धा झाली पाहिजे आणि या हेतूनं मात्र आपण बघतोय कार्यरत असताना तितकंच सुसज्ज आणि एकदम जबरदस्त असं तयार केलेलं हे मैदान पाहायला मिळतं आहे. आणि या मैदानावर आपण बघतोय सगळेच्या सगळे मान्यवर या सामना बघण्यासाठी आपल्याला थांबलेले पाहायला मिळत आहेत. कारण का बघू नये तितका दमदार या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय. हा चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. पहिली धाव पूर्ण केली आहे, दुसरा धाबेसाठीचा प्रयत्न आणि या 2 धाबा पूर्ण करताना आपण बघतोय 56 धाबा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत त्या आई गावदेवी पांचील संघाच्या. पहिलं सत्र चालू आहे मित्रांनो. पहिल्या सत्रामध्ये सलामीचा पहिला हा सामना चालू आहे आणि असं वाटतंय एक धावसंख्येचा डोंगर उभा राहील की काय, जणू काय असं चित्र पाहायला मिळतंय. सद्यस्थितीला आपण बघतोय संदेश महाडिक गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू इथे मात्र आपण बघतोय चेंडू बादची कडा घेऊन गेली होती. फर्स्ट क्लिपमध्ये क्षेत्ररक्षकानं चेंडू फील्ड देखील केला होता परंतु एक धाव रोखू शकला नाही. तिथे मिळतीये सिंगल. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फलंदाज जय माफ करा या ठिकाणी आपण बघतोय नितेश तांडेल आणि जय ऑन स्ट्राईक. आपण बघितलं होतं जयचाच मोठा भाऊ होता समीर ज्याने एक चांगली खेळ केली होती 33 धावांची. परंतु आता मात्र छोटे बंधुराज कशा पद्धतीनं स्ट्रोक खेळेल परंतु समीर चांगला खेळला होता परंतु जयनं मात्र थोडीशी निराशा. मोठा स्ट्रोक्स लगावण्याच्या नादामध्ये आपण बघतोय विकेट गमवून बसलाय. विकेट जातीये ती पांचील संघाची. विनंती असेल मोपाडा संघ त्यानंतर पोंजे संघ आपण टॉससाठी लगेचच यायचं आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल आणि जर का उपस्थित आपण नसाल मला तर वाटते पौंजे संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो अष्टविनायक मोपाडा संघ कित्येक वेळा असंच होतं लांबचा पाहुणा अगोदर येतो जवळचा उशीर येतो. तर बघतोय आपण या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये जर का आपण उपस्थित नसाल तर मात्र या ठिकाणी समोरच्या संघाला टॉसविन दिला जाईल. अगदी काटेकोरपणे नियमांचं पालन केलं जाईल या स्पर्धेमध्ये कारण आपण बघतोय 5 षटकांचे सामने. प्रेक्षकांना मजा आली पाहिजे सामना बघताना. कोणी असं म्हटलं नाही पाहिजे की 1-2 षटकांचे सामने होते आणि अशा वेळेस आपण बघतोय 5-5 षटकांचे सामने जर का तुम्हाला खेळवायचे असतील तर मात्र खेळाडूंनी या ठिकाणी वेळेमध्ये येऊन या ठिकाणी या स्पर्धेला सहकार्य केलं पाहिजे. परंतु बघतोय 4 षटकांचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. 58 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत जर विचार करायला गेला तर देवेंद्र दोन्ही कॅप्टन आलेले आहेत या पौंजे संघ आणि अष्टविनायक मोपाडा संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. मी टॉस करण्यासाठी विनंती करेन. मी कृष्णा शेठ पालंगे यांना विनंती करतोय पंचायत समितीचे सदस्य की त्यांनी टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्समध्ये मोपाडा संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. पौंजे संघाचे कॅप्टन सुनील मते आणि ओमकार गायकवाड दोघांचंही स्वागत आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. शेवटचा षटक आपण बघतोय स्लॉगवरचं षटक आणि ते षटक दिलं जात आहे प्रतीक नलावडे चेंडूला आता उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल का परंतु चेंडूनं सेफ लँडिंग केलंय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात परंतु खेळपट्टीवर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. देवेंद्र खरं तर इन ब्रेक मध्ये बरोबर टॉस झालेला आहे. पौंजे संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. किती धावांपर्यंत रोखाल? अष्टविनायक मोपाडा संघ करता घरच्या मैदानावर आहे. आम्ही आता कोणताही टार्गेट झाला तो चेस होतो तरी आम्ही कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू कारण की आमच्याकडे गोलंदाज चांगले आहेत आणि बऱ्यापैकी बॅट्समन आहेत. सोनाई प्रतिष्ठानच्या आयोजनाबद्दल आम्ही इथे दरवर्षी दादाची एंट्री इथे आम्हाला फिक्स असते. एंट्री जेव्हा अनाऊन्समेंट होतात की आमच्या मॅचेस जिंकल्या जाईल आमची पहिल्याच दिवशी एंट्री फिक्स झालेली असते कारण की आमचा घरचाच आयोजन आहे. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला मॅचसाठी अष्टविनायक मोपाडा आणि सई 11 ओमसाई पौंजे संघ. धन्यवाद. थँक्यू. तर बघतोय आपण जिथे पोंजे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. तुमचा निर्णय आम्हाला काय असेल तो लगेचच नंतर कळवा. परंतु इथे मात्र आपण बघतोय
5वं षटक प्रगतीपथावर गोलंदाज प्रतीक नलावडे, ज्याच्या षटकामध्ये आत्तापर्यंत 4 धावा खर्ची केल्या. 3 चेंडूचा खेळ त्यानं आत्तापर्यंत पूर्ण केलाय तो प्रतीकनं, परंतु चांगला खेळ पाहायला मिळतो. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक्स लगावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून, परंतु धावा पाहायला मिळतील त्या पूर्ण केल्या 2 आणि 2 धावांच्या मदतीनं 64 धावा ऑनबोर्ड पाहायला मिळत आहेत. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या, 2 षटकांमध्ये 39 धावा झाल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं होतं कुठे एकदा 70-80 धावा जमतील की काय, परंतु चांगली गोलंदाजी केली ती ओमकारनं, त्यानंतर संदेशनं, आणि कमबॅक करून देताना आत्तापर्यंत आपण बघतोय 64 धावांचा पल्ला गाठलाय. या षटकामध्ये जर विचार करायला गेलो तर स्लॉगओव्हरचं षटक होतं, मोठे स्ट्रोक्स लगावण्याची संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. एक जबरदस्त भेदक मारा केला जातोय तो प्रतीक नलावडे या गोलंदाजाकडून. एकूण धावा पाहायला मिळत आहेत त्या आत्तापर्यंत 65 आई गावदेवी पानशील आणि आई टाकेदेवी रिसवाडी या 2 संघादरम्यान चालू असलेली झुंज पाहायला मिळते. 65 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा हा सामना या मैदानाचा विचार करायला गेलं तर 60-65 धावाही सहजतेने चेस होताना आपण बऱ्याचदा बघितलंय, परंतु यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिली धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न, थोडीशी फेक चांगली आहे या ठिकाणी, असं वाटलं नव्हतं खराब होते की काय, परंतु चांगलं कलेक्शन, विकेट मिळतीये. सिंगल धाबेच्या मदतीने आपण बघतोय 5व्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो. 66 धावा बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 67 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. महेंद्र तांडेल स्मृती आई गावदेवी पानशील संघाविरुद्ध खेळताना आई टाकेदेवी रिसवाडी या संघाला पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. आपण बघितलं होतं समीर वानकेलेनं एक चांगला खेळ केला, 33 धावांची खेळी केली आणि 66 धावा. देवेंद्र 66 धावा झालेल्या आहेत आणि रिसवाडी गावचेच आपल्या रसायनी परिसराची शान ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण महादेव महाराज मांडे यांचं स्वागत या ठिकाणी करण्याची विनंती आम्ही सचिनदादा तांडेल यांना मी विनंती करतो की त्यांनी महादेव महाराज मांडे यांचं स्वागत या ठिकाणी करावं. हां, तिथेच जाऊन करा. महादेव महाराज मांडे यांचं स्वागत करण्याची विनंती करतोय. महाराजांचं स्वागत करण्याची विनंती मी सचिनदादा यांना करतोय. सोनाई प्रतिष्ठानचे सर्व माजी सरपंच, सोनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव महाराज मांडे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. हॅलो. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत आपण इथे पाहतोय. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ब्रह्मलीन बाळाराम महाराज कांबेकर यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे ज्येष्ठ कीर्तनकार प्रवचनकार आदरणीय महादेव महाराज मांडे यांचं स्वागत सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या टुर्नामेंटमध्ये. त्यांच्याबरोबर असलेले आमचे परशुरामजी ठाकूर, भरत महाराज मस्कर आणि दुसरे आमचे ठाकूर महाराज यांचं स्वागत. यानंतर मी विनंती करतोय की पंचायत समितीचे सदस्य आदरणीय कृष्णाशेठ पारंगे इकडे त्यांना विनंती असणार आहे की आपण सर्वांनी टॉस बॉक्समध्ये आपलं स्वागत करण्यात येईल. मी कृष्णाशेठ पारंगे यांना विनंती करतोय आपलं स्वागत इथे करण्यात येईल. पंचायत समितीचे सदस्य आणि खरं तर भावी सभापती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं खालापूर पंचायत समितीचे ते कृष्णाशेठ पारंगे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. त्यानंतर आदरणीय आमचे DC भाई मालकर यांना मी विनंती करतोय आपलं स्वागत इथे करण्यात येईल. DC भाई मालकर, ज्ञानेश्वरजी मालकर, वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय ज्ञानेश्वरजी मालकर साहेब. खरं तर त्यांना DC भाई म्हणून सगळे आवडीने सगळेच त्यांना DC भाई म्हणत असतात आणि त्यांचं स्वागत इथे ज्ञानेश्वरजी मालकर साहेब यांचं स्वागत इथे करण्यात येईल. कृष्णाशेठ पारंगे साहेबांनी खरं तर मॅचमध्ये आग लावलेली आहे. प्रत्येक षटकारासाठी 500, आत्तापर्यंत 6 षटकार आलेत या मॅचमध्ये आपण पाहतोय. ज्ञानेश्वर मालकर साहेबांचं इथे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर आमचे MK गडगे यांना विनंती करतोय, माधवजी गडगे यांचा सन्मान, ज्यांच्या सौभाग्यवती आता पंचायत समितीच्या सदस्य आहेत. त्यानंतर आमचे MK गडगे, माधवजी गडगे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. त्यानंतर आमचे विलास शेठ पाटील उद्योजक, आमचे विलासजी पाटील बोरिवली यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करा. नरेशजी पाटील ज्यांच्या सौभाग्यवती माझगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत, नरेशजी पाटील यांचा सन्मान इथे करण्यात येईल. MK गडगे, खरं तर पूजाताई गडगे पहिल्यांदा सरपंच राहिल्या वडगाव ग्रामपंचायतीच्या, आता पंचायत समितीच्या गौरीताई गडगे आता पंचायत समितीच्या सदस्य आहेत.
त्यानंतर आमचे गजानन मांडेसाहेब यांना विनंती करतोय त्यांचा सन्मान येथे करण्यात येईल. आदरणीय गजानन मांडेसाहेब माजी उपसभापती खालापूर पंचायत समिती आणि नेहमीच या टुर्नामेंटमध्ये सुप्रीमो ट्रॉफी असेल कुठलीही टुर्नामेंट असेल गजानन मांडे साहेबांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे असतो. मॅच चालू करा. गजानन मांडे साहेब यांचा सन्मान येथे करण्यात येईल. त्यानंतर आमचे वैभवजी मुंडे उद्योजक वैभव मुंडे आणि विलासजी पाटील या उद्योजक आणि संदेशजी मालकर संदीपजी ठोंबरे या मान्यवरांचा सन्मान येथे करण्यात येईल. विलासजी पाटील यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. उद्योजक आणि आमचे वैभव मुंडे दोघेही उद्योजक आहेत. त्यानंतर आमचे संदीपजी ठोंबरे संदीप मुंडे पण इथे आलेले आहेत, आमचे आयुष हॉस्पिटलचे मालक. त्यानंतर आमच्या पंचायत समितीच्या सदस्या अर्चनाताई आत्माराम भोईर यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. संदीप ठोंबरे विलास शेठ पाटील त्यानंतर आमचे वैभवजी मुंडे नमिताताई पण या. ओबीसी सेलच्या आमच्या महिला अध्यक्ष आहेत नमिताताई म्हात्रे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या हस्ते पंचायत समितीच्या सदस्य त्यांचा सन्मान येथे करण्यात येईल. संदेश मालकर अर्चनाताई आत्माराम भोईर पंचायत समितीचे सदस्य आणि त्यांचा सन्मान इथे नमिताताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात येते. सचिन दादा आपण पण या. त्यांचं स्वागत करण्यात येते. पंचायत समितीच्या सदस्य आहेत वासंबे पंचायत समिती आणि रीस पंचायत समितीचे कृष्णा शेठ पारंगे तिकडे एम के घडगे आपण पाहतोय. 3 पंचायत समितीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्चनाताई भोईर यांचा सन्मान. त्यानंतर अर्चनाताई यांना विनंती करेन की त्यांनी नमिताताई म्हात्रे जे ओबीसी सेलच्या तालुका अध्यक्ष आहेत त्यांचा सन्मान इथे करण्यात येईल. तिन्ही भारतीय जनता पार्टीचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत, सदस्य झालेले आहेत. इथे नमिताताई म्हात्रे यांचा सन्मान ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत, महिला अध्यक्षा खालापूर तालुका आणि त्यांचा सन्मान अर्चनाताई ज्या पंचायत समितीच्या सदस्य आहेत त्यांच्या हस्ते करण्यात येतोय. संदेश मालकर यांचा सन्मान इथे करण्यात येईल. संदेशजी मालकर त्यानंतर आमचे कैलासजी म्हात्रे यांना विनंती करतोय. कैलास म्हात्रे साहेब, सागरजी सुखदरे या. कैलास म्हात्रे, सागरजी सुखदरे, अखिल भोईर, भालचंद्र पाटील, अनंत शेठ पाटील, संतोषजी मालकर, भालचंद्र पाटील या. अनंत शेठ पाटील आणि संतोष मालकर या सगळ्या मान्यवरांचा सन्मान इथे करण्यात येईल. इथे आपण पाहतोय आदरणीय संदेश मालकर एक चांगले सदस्य पण आहेत, वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य पण आहेत आणि चांगले मृदुंगमणी पण आहेत, पखवाज वादक आहेत. त्यानंतर आमचे कैलासराव म्हात्रे, सागरजी सुखदरे, राकेश खारकर, अखिल भोईर, त्यानंतर आमचे सागरजी सुखदरे, कैलासराव म्हात्रे यांचा सन्मान येथे करण्यात येईल. कैलासजी म्हात्रे, प्रणित सांगले, त्यानंतर आमचे परशुराम ठाकूर या, भरत मस्कर आणि आमचे ठाकूर मामा आपलाही सन्मान इथे करण्यात येईल. या फक्त महाराजांचा सन्मान आपण जागेवर केला कारण आणि सचिन तांडेल यांचे मामाश्री अनंता कुरंगळे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. राकेश तोरवे असतील, प्रणित सांगले असतील, स्वप्नील राऊत असतील, राकेश खारकर असतील, ऋषी खारकर, खरं तर सगळे आयोजक आहेत. जाऊया मॅचकडे. समीर सोमणे मालतोटे, महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक आणि एक गोड आवाज समीर सोमणे. धन्यवाद.
खरं तर समालोचकांचे महागुरु आदरणीय संतोषजी चौधरी यांना मान्य- उशिरा का होईना परंतु वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्याचबरोबरीने मंचावरती तीनही पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आणि सदस्य उपस्थित आहेत. आदरणीय कृष्णा शेठ पारंगे साहेब, आपलं अभिनंदन. अखिलच्या आईंना मी नेहमी काकीच म्हणतो, घरातला घरोबा आहे म्हणून काकींचं अभिनंदन. आणि एम के गडगे साहेब इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या सौभाग्यवती देखील पंचायत समितीच्या सदस्य झाल्यात, गौरीताई, त्यांचंही अभिनंदन. आणि इथे विकेट हॅट्रिक कल्पेशने विकेट हॅट्रिक घेतले. सोनाई चषकातील या वर्षातील पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज कल्पेशच्या नावावर. हॅट्रिकसाठी अखिल भोईर यांच्या वतीने 2,000 रुपयांचं कॅश प्राईज आणि त्याचे अनाउन्समेंट महागुरूंनी मात्र केली होती. स्टेजवरती प्रभू श्रीरामांची प्रतिमा आणि त्याचबरोबर श्रीराम जय जय राम यापेक्षा आणखी काय असायला हवं. कणाकणाचे जीवन राम, मनामनांचा संगम राम, कणाकणाचे जीवन राम, सुंदरतेचे सुजन राम, शब्द सुलभ संजीवन राम, सनातन धर्म प्रवर्तक राम, रघुकुल दीपक आदर्श राम, असे प्रभू श्रीरामांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात आपण केली. सोनाई चषकाला पहिला सामना रंगतो आणि दुसऱ्या फेरीत आपण आहोत. कल्पेशने कमाल केले, सलग 3 मात्र विकेट घेतल्यात. थँक्यू केटीसी. निखिल असल्यानंतर मी पडद्यासमोर नक्की येईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतले की नाही अपील, पाहूया पंच आता निर्णय काय करतील. यस, बॅटला लागला बॉल. स्टार टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. आमचा कॉमेंट्री बॉक्स, या अगोदर तुम्ही देवेंद्र माळी ना, हा यस, त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. त्याचबरोबर आमचा मयूर पाटील, बॅटर कधी आला त्याचीही वेळ तो लिहितो. पाहुण्यांचं स्वागतही चालू आहे. सोनाई चषकात बॅटिंग करणारा संघ आहे रिसवाडी. 67 धावांचा पाठलाग चालू आहे. 2 धावा झाल्यात आणि 3 विकेट. जणू का असं वाटतंय फुटबॉलची मॅच चालू आहे, तसा स्कोर आहे. कल्पेश कुरंगले ज्याने विकेट हॅट्रिक घेतली या सोनाई चषक 2026ली. आणि आमचे अंपायर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अरुण सर. कव्हरच्या दिशेने चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा पार, षटकार. षटकाराला आणि या षटकाराने धावसंख्या झाली ती 8 धावसंख्या धाव फलकावर. 3 विकेट गेल्यात. फटक्यांची गरज होती आणि तो फटका निश्चितच आलाय. बाकफुटला जाऊन कट केलाय. आउटफील्ड फास्ट आहे, हा देखील जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओमकारच्या बॅटमधून चौकार. पहिल्यावरचा खेळ समाप्त. 67चा पाठलाग करत असताना 3 वरती 12 धावा. डीजे मास्टर तो कॉर्डलेस माइक. एक वचनी एक बाणी प्रभू श्रीराम. इथे आपण पाहतोय आदरणीय आमचे बळीरामजी तांडेल यांचा सन्मान इथे करण्यात येईल. मी बळीराम तांडे यांना विनंती करतोय की आपला सन्मान इथे सोनाई प्रतिष्ठानमध्ये करण्यात येईल. बळीरामजी तांडेल. सुधीर कुरंगळे यांचंही या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही स्वागत आहे. आणि संदीपजी शिंदे सदस्य आहेत, भावी सदस्य आहेत. संदीपजी शिंदे आणि 40+ आमचे आयुष हॉस्पिटलचे मालक आमचे संदीपजी मुंडे.
हां समीर. हे पाहुण्यांचं स्वागत चालू आहे आणि ते लेग कटरचा बॉल टाकण्यात यश मिळालं. लेग बायच्या स्वरूपात धाव. खरं तर ओमकार महाडिक या मॅचमधील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ठरेल, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार. मंचावरती पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. ती पांढरीट शुभ्र टोपी पाडली की मग संतांची आठवण होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि तो वारसा जपणारी सर्व मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. हरिभक्त परायण हे नाव पदवी पुढे येण्यासाठी किती व्यवस्थित तुम्हाला वागावं लागतं हे त्यांच्याकडून शिकावं. फटका फसलाय. ओमकार महाडिकची कॅच. शॉर्ट फाईन लेगला झेल. मोठी विकेट. 14 वरची 4 विकेट गेल्या. रिसवाडी संघाच्या फलंदाज बाद. कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण दुसऱ्यांदा साजरी केली. खरं तर 365 दिवस जरी साजरी केली तरी चिंता नाही. समीर खरं तर इथे आमचे वाशिवलीचे संदीपजी शिंदे यांना विनंती करतोय आपलं स्वागत इथे करण्यात येईल. संदीपजी शिंदे आणि सुधीरजी कुरंगळे पानशील यांचा सन्मान इथे करण्यात येईल. सोनाई प्रतिष्ठानची टुर्नामेंट आपण पाहतोय. दुसरं वर्ष आहे समीर. खरं तर पहिल्या वर्षी 1 वर्ष सरपंच चषक आपण तळेगावमध्ये पाहिला होता आणि ही दुसरं वर्ष आहे. पण भरपूर पारितोषिकं असतात. 4 बाईक इथे आपण पाहतोय. सुपर 4मध्ये जे 4 संघ येतील त्यांच्यासाठी 4 बाईक इथे आपण पाहतोय आणि एक मोठी स्पर्धा आहे. खरं तर लकी ड्रॉ पण आहे प्रेक्षकांसाठी. एक स्मार्टफोन आहे. इथे आपण रोज लकी ड्रॉ काढणार आहोत. तिसरं वर्ष आहे आपला इथे दुसरं आणि 1 वर्ष आपण तिकडे ही टुर्नामेंट पाहिली होती. आणि सचिन दादा तांडेल माजी सरपंच सोनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष, त्यानंतर आमचे सर्वेसर्वा, त्यानंतर संदीप मुंडे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. जाऊया मॅचकडे. पहिल्याच बॉलवरती हा फटका त्याने खेचलाय. प्रतीकच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 20. उसने निश्चयाचा मामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज. शॉर्ट पिच बॉल समोर खेचलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक कट करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही जमलं. मिड ऑफला चांगली फिल्डिंग. 1 धाव. दुसऱ्या षटकात जय. मारुती तांडेल यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. चेतनजी जाधव ज्यांनी नेट माल तेवढे त्यांचंच आपल्याला इथे असेल. चेतन जाधव आणि मारुती तांडेल यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. 21 धावा झाल्या. 4 विकेट. स्टार टेनिस क्रिकेट अर्थातच निखिलजी बाबर यूट्यूब चॅनल. खरं तर ते ऑलराऊंडर आहेत. पाच जय वानखळे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना सोनाई चषकाची चर्चा चालू आहे. सर्व बक्षिसं सांगितली परंतु मेन गोष्ट सांगितली नाही. खरं तर महागुरूंच्या पटकन ते ध्यानातून निघून गेलं असेल. विदाऊट डोनेशन ही जी कंसातली गोष्ट आहे ती एवढी खतरनाक आहे. फटका फसला होता कारण सर्वांना ठाऊक आहे मराठीत एक चांगली म्हण आहे, सर्व सोंग आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणूनच कोणाकडूनही कोणतीही देणगी न घेता सोनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संपूर्ण प्रतिष्ठान या स्पर्धेचं आयोजन करतं. हीच खरी विशेष बाब आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या झाली ती 22. मंचावरती आपल्या स्क्रीनवरती या स्पर्धेचे आयोजक. गेल्या वर्षी मला आठवतं आहे की मी आवर्जून म्हटलं होतं मला आवडतं की शैक्षणिक साहित्य मुलांना मिळालं तर ती खरोखरच चांगली बाब आहे. आणि मी गेल्या वर्षी सांगितलं होतं सोनाई प्रतिष्ठानला की जेवढे डॉट बॉल येतील काय येतील शेवटी समालोचकाचं काम आहे थोडं मसाला मीठ लावणं परंतु ती गोष्ट घडवून आणणं. आणि सोनाई प्रतिष्ठानने शब्द दिला होता की आम्ही शैक्षणिक साहित्यांचं वाटप करू आणि त्यांनी ते केलं. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.
हे शेवटी जे दिलेलं आहे कॉमेंट्री, भले ते व्यावसायिक स्वरूपातलं असेल, परंतु ते करत असताना आपल्या हातातून एखादं सत्कर्म घडलं बोलण्यातून, तर खरोखरच चांगली गोष्ट आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त, 22 धावा. समीर, नक्कीच आपल्याला सांगितलं होतं मागच्या वर्षी जेवढे डॉट बॉल पडतील तेवढ्या वह्यांचं वाटप आपण गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी करणार आहोत. इथे आपण पाहतोय भानुदाजी जांभळे आणि आमचे नागेशजी नामदेवजी मेडेकर या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपला सन्मान इथे करण्यात येईल. भानुदास जांभळे साहेब या, नामदेवजी मेडेकर या आणि प्रशांतजी ठोंबरे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. मॅच आपण स्टेजवर या प्रशांतजी ठोंबरे. मॅच आपण पाहतोय, पहिली मॅच आपण पाहतोय उद्घाटन सोहळ्याची पानशील आणि रिसवाडी या 2 संघांमध्ये सुरू आहे. आपण पाहतोय चेसिंग करतोय तो रिसवाडी संघ. 18 बॉल 45 धावा करायचे तर रिसवाडी संघाला विजयासाठी. कल्पेश कुरंगले आलाय, ज्याने विकेट हॅट्रिक घेतले होते. तो सध्या गोलंदाजीसाठी सज्ज. अनेक चर्चा चालू आहेत. आजची पहिली रात्र या स्पर्धेची आणि हा आमचा स्टेजचा खरा नजराणा आहे. एक वचनी एक बाणी प्रभू श्रीराम आणि त्यांची प्रतिमा आणि मंत्र बघा किती छान आणि एकदम सुबक सर्व काम केलं. आणि टॉस बॉक्स जिथे सत्कार संपन्न होत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतमधली कडा घेऊन बॉल मागे चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. तत्पूर्वी फक्त एकच धाव. रिसवाडी संघ चांगली बॅटिंग करावी लागेल 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी. अचानकचं हे मैदान, अचानक क्रिकेटचं मैदान, मोहपाडा ऐतिहासिक असं मैदान आहे जिथे क्रिकेट मोठ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. प्रेक्षकांसाठी तुम्ही झेल पकडला सीमारेषेच्या बाहेर, तुम्ही नशीबवान ठरलात तर तुम्हाला एक अँड्रॉइड मोबाईल मिळेल शेवटच्या रात्रीमध्ये. आजच, आज सेपरेट आहे. हां, रोजच्या रोज एक अँड्रॉइड फोन प्रेक्षकांसाठी मिळणार आहे. पण ती लकी ड्रॉची चिठ्ठ्या सुरू करा. आपण विनंती करूया आपण समीरजी तांडेलेंना. लॉंगॉनच्या दिशेनं हा फटका आणि फलंदाज मात्र इथे बाद झाला आहे. काल शिवजयंती आपण साजरी केली आणि खरं तर महागुरू मंचावरती उपस्थित आहेत. ते एकदा भजनाचे अभंग बोलायला लागले की आपल्याला ऐकावंसं वाटतं. आणि मंचावरती उपस्थित हरिभक्त परायणाची मंडळी आहेत, म्हणजे आपला आध्यात्मिक वारसा देवेंद्र सर ते पुढे चालवत आहेत. म्हणजे समाजाला आकार देण्याचं काम ते करतायत. आणि 2 दिवसांपूर्वी तुकाराम बीज जगद्गुरू संत श्रेष्ठ संत तुकाराम यांची बीज मात्र आपण सर्वांनीच साजरी केली. समीर करता असं म्हणतात की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम बीज नुकतीच साजरी झाली आहे. दुसरी शिवजयंती, राजांची रोज जरी जयंती केली तरी फरक पडणार नाही, एवढं मोठं त्यांचं शौर्य होतं. इथे आपण पाहतो जी लकी ड्रॉची आपली चिठ्ठी आहे. आता प्रेक्षक विचारायला लागलेले आहेत की बाबा लकी ड्रॉची चिठ्ठी कुठे आहे. तर 9 वाजता चिठ्ठ्या आपण टाकू शकता. 9 वाजता सुरुवात होईल आणि 12 ते 12:30च्या दरम्यान तो लकी ड्रॉ ओपन केला जाईल. हे लक्षात ठेवा. जो हजर असेल, ज्याची चिठ्ठी निघेल तो इथे पाहिजे, नाहीतर दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल. हेही लक्षात ठेवा. धन्यवाद. 23 धावा, 5 विकेट. स्विच मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे फलंदाज त्रिफळाचीत झालाय. 6 विकेट गेल्यात आतापर्यंत, 6 रिसवाडी संघाच्या. मी मगाशीच म्हटलं देवेंद्र सर की महागुरू पंजा खोललाय का. 5 विकेट घेतल्यात कल्पेश कुरंगलेने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्यासाठी. वाघाने पंजा खोललाय, सोपं काम नाहीये. 5 विकेट घेणं 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये आणि ते काम केलंय कल्पेश कुरंगलेने. उल्लेख केला या अगोदर की महागुरू मंचावरती आहेत म्हणजे अभंग नक्कीच ऐकायला मिळेल. आणि तुकाराम बीज साजरी आपण केली. समीर 5 विकेट ज्याने घेतल्या कल्पेश कुरंगळे. खरं तर समीरदादा तांडेल, सचिनदादा तांडेल यांचा खरं तर भाऊ आहे, मामाचा मुलगा आहे. आणि सचिनदादा थोडेसे खुश आहेत. 5 विकेट घेणं सोपं काम नाही आहे. आणि सोनाई प्रतिष्ठानचे सर्वा सचिनजी तांडेल पहा बॉलिंगचं ॲनालिसिस. 10 चेंडू फेकले, 13 धावा दिल्यात, 5 विकेट घेतल्यात, 12ची इकॉनॉमी आहे. 6 डॉट बॉल टाकले, ते एक चौकार त्याच्या विरोधात आलाय आणि एक षटकार देखील त्याच्या विरोधात आलाय. आणि धावा दिल्यात 13. कमालीची गोलंदाजी कल्पेश कुरंगलेकडून रिसवाडीच्या विरोधात. पुन्हा फटका फसलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय. 6वी विकेट पठ्ठ्याच्या नावावर. कल्पेश कुरंगलेने आतापर्यंत 6 विकेट घेतल्यात. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कल्पेशसाठी. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येतो. एक कारनामा मी पागलेला आहे. विकेट हॅट्रिक पुन्हा घेतले. 2 विकेट हॅट्रिक घेतल्यात कल्पेश कुरंगलेने.
जबरदस्त कामगिरी कल्पेश कुरंगळेकडून. दोन वेळा विकेट हॅट्रिक झाले अखिल भोईर. अखिल भोईर 2,000 रुपयांचं पारितोषिक लावले. मी म्हणालो होतो कृष्णा शेट्टी षटकारांसाठी लावलं, त्यांनी विकेट आणि षटकार आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक लावले होतं. दोनदा हॅट्रिक झालेली आहे ती आपण पाहतोय. तांडेल हा एक इतिहासच होईल. कुरंगळे ना, कल्पेश कुरंगळे ड्राईव्ह केला आणि कदाचित असं वाटतंय की स्पेल त्याचा कंप्लीट झालाय. अशी गोलंदाजी करणं सोपं काम नाहीये. 2 विकेट हॅट्रिक 2 ओव्हरमध्ये, 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये हा ऐतिहासिक कारनामा अचानकच्या ऐतिहासिक मैदानावरती पानशिलच्या कल्पेश कुरंगळेने केला आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतोय की जोरदार टाळ्या कल्पेश कुरंगळेसाठी होऊन जाऊ द्या. 2 ओव्हरमध्ये धावा दिल्या त्याने, मात्र 14, 6 विकेट घेतल्या. 7च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली. कमालीची गोलंदाजी. मस्त मॅच आपण मैदानाच्या मधोमध करता. धावा जास्त झाल्या. कृष्णाशेठ पारंगी यांनी पारितोषिक लावलं 500-500 रुपये षटकारांना आणि 6 षटकार मारले पानशिल संघानं आपण बघितले आणि 2 मारले आत्तापर्यंत ना रिसवाडीज टीमने. हॅट्रिक पण झालेली आहे. दोन्ही पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं पारितोषिकं मिळालेली आहेत खेळाडूंना. कृष्णाशेठ पारंगी आणि अर्चनाताई आत्माराम भोईर आणि एम के गडगे 3 पंचायत समितीचे उमेदवार इथे आपण पाहतोय जे विजयी झालेले आहेत आणि या व्यासपीठावर आहेत. खरी गोष्ट आहे. खरोखरच सुवर्ण लाभ म्हणावा लागेल या स्पर्धेच्या निमित्ताने. सोनाई चषकाच्या निमित्ताने 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 23, विकेट गेल्यात 7. 12 चेंडू 44ची गरज. असे चेंडू सोडून चालणार नाही. आता बिंदासपणे आक्रमण करावं लागेल. आक्रमणाशिवाय गत्यंतर नाही आणि विकेट 7 गेल्यात. बरोबर वाईड यॉर जी लाईन आहे तिला चिकटून टाकलेला बॉल. सोनाई चषकामध्ये सर्वांचं स्वागत. प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे. 11 बॉल 44 धावांची गरज विजयासाठी रिसवाडी संघाला. बॅटची कडा विकेट किपरच्या आता झेल. आणखी एक फलंदाज बाद. नाद करायचं नाही, परंतु या शब्दाला पुढचं देखील फार महत्वाचं आहे की महागुरु तळेगावला ऑफिस आहे दादांचं. सचिन आणि त्या दादांचं. ऑफिसला कुठेही गेला या पंचक्रोशीतल तर रिकाम्या हाती तो येत नाही. ही त्यांची खासियत आहे. नक्कीच एक दानशूर दाते आहेत ते सचिनदादा तांडेल माजी सरपंच राहिलेले आहेत. मी पांडुरंग कुरंगळे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर या. पानशिलचे आमचे पांडुरंग कुरंगळे. सुधीर कुरंगळे यांच्याकडनं कल्पेश कुरंगळे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांनाही धन्यवाद. 24 वरती 8, 9 चेंडू 43ची गरज. कव्हरच्या दिशेनं मारलेला फटका बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. स्टार टेनिस क्रिकेट अर्थातच निखिल बाबर आणि त्यांची संपूर्णपणे टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करत असताना एक चांगले आचार्य समीर आपण इथं पाहतोय रवी जांभूळकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही स्वागत आहे. वडगावचे आमचे रवी जांभूळकर. या पंचक्रोशीतील प्रत्येकाची इत्थंभूत माहिती आहे महागुरूंकडे. कदाचित आधार कार्डचे नंबर पुढच्या 2 वर्षात सांगू शकतील शेवटचे. कृष्णशेठ हसतायत. 28 धावा पुन्हा कव्हरच्या दिशेने. थोडी मस्करी आहे खरं तर. आमच्यात जरी एवढा मोठा एज गॅप असला तरी सुद्धा महागुरू तो गॅप कधी भासून देत नाही. जे आम्ही जसं समालोचन करतो आता नव्या पिढीचं नवं समालोचन असतं. ही साधी सोपी गोष्ट आहे. त्याही गोष्टीला ते पुढे बरोबर कॅचअप करत असतात. हे सोपं काम नाही आहे. आम्हाला पुढे जाऊन करता येईल की नाही सांगता येत नाही. समीर तांडेल यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचसाठी स्मार्ट वॉच आहे. पारितोषिक तरी किती आहेत लाईन. एखादा वेगळा ठेवायचा कोणतरी पारितोषिकच सांगायसाठी. एवढी ही खरी गोष्ट आहे ना की एवढी पारितोषिक आहेत सोनाई चषकात.
अरे निखिल बाबर एवढी हाऊस नाही आणि एवढं दाखवू नका. पडद्याआड बरं आहे मी. 29 वरती 8 विकेट्स. हा सामना थोडा एकतर्फी झालाय. किती छान ॲक्शन आहे पहा गोलंदाजाची. 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. मा गुरु मगाशी तुम्ही तुकारामांचा अभंग सांगितला. मी त्या तुकाराम बीचच्या वेळी सर्वांचे स्टेटस पाहत होतो आणि तुकारामांच्या त्या चित्रपटातला तो अभंग म्हणजे ते गाणंच एक प्रकारचं. जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळत तुकाराम. इतकं छान आहे ते. उगाचच नाही, जगद्गुरू संत श्रेष्ठ शिरोमणी संत तुकाराम महाराज त्यांना म्हणतात आणि त्यांचे विचार समाजामध्ये पुढे चालू ठेवण्याचं काम ही सर्व मंडळी जी मंचावरती उपस्थित आहेत करतायत. त्यांचे मनापासून आभार, त्यांचं स्वागतही आहे. हा सामना संपूर्णपणे पानशिलच्या बाजूने गेला आहे. महाराष्ट्र हा विचारांचा महाराष्ट्र आहे आणि शिवभक्तांची मांदियाळीच या महाराष्ट्रात. आणखी एक शिवभक्त मराठीचे जबरदस्त समालोचक रायगड समालोचक असोसिएशनचे सर्वात म्हणावे लागतील दिनेशजी पाटील बंधू यांचं इथे आगमन झाले. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. नक्कीच एक शिवचरित्रकार आणि नेहमीच शिवाजी महाराजांवर भरपूर खरं तर चांगलं बोलत असतात ते दिनेशजी पाटील आणि उपसरपंच पण आहेत बेलवलीचे. कॉमेंटेटर तर आहेच पण राजकारणामध्ये पण उपसरपंच आहेत ते बेलवली गावचे. दिनेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचंही स्वागत. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं, निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. असे गोड अनुभव आता 3 दिवस आपल्याला सचिनदादा तांडेल यांच्याबरोबर येणार आहेत. हे नक्कीच. मी जोपर्यंत आहे ते तोपर्यंत लोकांना सर्व, कारण माझी एक सवयच आहे, जेवढं समोरच्याकडे नॉलेज आहे तेवढं लोकांपर्यंत पोचवायचं. कारण बुवा असे आहेत की ज्यांच्याकडे एवढं मोठ्या प्रमाणात नॉलेज आहे. कारण आता हा सामना एकतर्फी नसता तर कदाचित आम्ही ही चर्चा केलीच नसती, मॅच टू मॅचच राहिलो असतो. परंतु हा सामना थोडा एकतर्फी झाला आहे. छान असे बॅनर आहेत डी इव्हेंटचे. हा उमेश नायडू आहे, त्याचा नंबर पण आहे. देऊ रोडचा पोरगा आहे. सगळीकडे बॅनर हे छोट्या बाउंड्रीचे जे रोप आहेत ते मात्र पोहोचवतो. चांगला मित्र देखील आहे. पानशिलच्या बाजूने हा सामना मात्र अक्षरशः झुकला आहे. समीर कल्पेश कुरंगळेसाठी मयूर कर्णूक यांच्याकडनं पण 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. कल्पेश कुरंगळेसाठी गजानन कुरंगळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर 5 विकेट म्हणजे एक शतक असतं समीर, आणि इथे 6 विकेट मला वाटतं त्यांना घेतलेलं आहे कल्पेश कुरंगळेनं. कृष्णाशेठ पारंगे यांनी जी पारितोषिकं लावली होती. षटकार किती आले समीर? पानशिलचे मला वाटतं 6 षटकार आले ना? पानशिलचे 6 षटकार आलेत आणि नंतरच्या इनिंगला 2 ना? शेवटच्या दुसऱ्या इनिंगला 2 आलेत. म्हणजे 8 षटकार झाले, म्हणजे 4000 रुपये. कल्पेश कुरंगळे मॅन ऑफ द मॅच. आणि कल्पेशसाठी 1000 रुपये समीर तांडेल यांच्याकडनं. 500 रुपये आपण बघितलं सुधीर कुरंगळे, 500 रुपये आमचे कर्णूक, आणि भरपूर पारितोषिक आपण पाहतोय या मॅचमध्ये. मॅच पहिली थोडी एकतर्फी झाली, खरं तर रिसवाडी संघानं पानशिलनं 66 धावा केल्या आणि त्या 67 धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक झाली ती रिसवाडी संघाची. नेक्स्ट मॅच असेल आपण पाहणार आहोत पौजे आणि एका बाजूला